एक व्यक्ती रोज देवाची प्रार्थना करतो, रोज देवाजवळ रडतो की केव्हा मला प्रसन्न होशील, केव्हा माझ्या इच्छा पूर्ण करशील, मला तुझ्याकडून जे हवं आहे ते केव्हा मला देशील. तो रोज देवाजवळ रडतो. एके दिवशी देव त्याला प्रसन्न होतो आणि विचारतो की सांग काय हवंय तुला. तो व्यक्ती म्हणतो की हे ईश्वरा, मला कंटाळा आला आहे, तेच तेच रोजचं 10-12 तास काम करून, मला आता आराम हवा आहे. देवा, तू माझी अशी व्यवस्था कर की मला काही काम करायला नको, मी एका ठिकाणी बसून राहील आणि लोक येऊन मला पैसे देऊन जातील. ईश्वर म्हणाले तथास्तु. त्यानंतर काही दिवसातच तो व्यक्ती बँकरप्ट होतो. लोक येतात आणि त्याच्याकडून पैसे मागून घेऊन जातात, त्याचं सगळं काही घेऊन जातात. पुढे त्याच्या कामात काहीतरी गफला सापडल्यामुळे लोक त्याला बेदम मारतात, त्याचे कपडे फाटेस्तवर त्याला झोडतात आणि तो व्यक्ती हताश होऊन त्या गावातून चक्क पळून जातो आणि दुसऱ्या गावात जाऊन थकून एका झाडाखाली बसलेला असतो. आणि मग काय, लोक स्वतःहून त्याची ती अवस्था बघून त्याच्याजवळ येऊन त्याच्यासमोर पैसे टाकायला सुरुवात करतात. म्हणजे काय, आपण कुठलं वरदान मागावं हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. कुणाकडून काय मागावे इतकी बुद्धी आपल्याला असायला पाहिजे. आणि झाली गोष्ट भगवंताची, तर भगवंत आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी नाहीच आहे. ईश्वराकडून काही मागायचंच असेल तर तुमच्या संकटांना सहन करण्याची ताकद मागा, तुमच्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधण्याची शक्ती मागा, बुद्धी मागा, चांगलं आरोग्य मागा. आणि खरोखर देवाकडून काही मागायचं असेल ना, तर फक्त एक गोष्ट मागा आणि तीच गोष्ट खऱ्या अर्थाने देव पूर्ण करू शकतो. ती म्हणजे स्वतःमधला देव कसा ओळखावा.